प्रेम हे बावरे भाग 25. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पिहू न बोलताच निघून गेली. पहिले 2 दिवस तर आपण कुणालसोबत जे वागलो ते चुकीचं आहे असं तिला वाटलंच नाही. पण नंतर मात्र ना राहून कुणालची सारखी आठवण येऊ लागली. कुणालकडून मात्र एकही मेसेज अथवा फोन तिला आला नव्हता. त्याचे स्टेटसही दिसत नव्हते आता. आपण कुणालला काय काय बोललो त्या दिवशी असा विचार करत बसली असताना तिला पुन्हा सर्व आठवलं आणि जसं आठवलं तसं तिला घाम फुटू लागला, अंग कापू लागलं. आयुष्याचा प्रणव होऊ नये म्हणून आपण स्वतःला जपत राहिलो, पण आपण स्वतः प्रणव होऊन बसलो. हे कसं कळलं नाही आपल्याला? याच विचारांनी तिचं डोकं सुन्न होऊ लागलं. जे प्रणव आपल्याला बोलला तेच तर आपण कुणालला बोललो. सारखं प्रेम प्रेम काय करतोस? प्रेमाशिवाय काही नाही का तुझ्या लाईफमध्ये? मी नाही भेटले म्हणून लाईफ संपली का? आणि बिचारा कुणाल, तो तर नेहमी आपलं सर्व ऐकतच गेला. कधी आपल्याला दुखावलं नाही, कधी त्रासही दिला नाही. जीवापाड प्रेमच तर केलं होतं आपल्यावर कुणालनी. मग आपण का त्याला त्याच्या प्रेमाला समजून घेतलं नाही? का आपण कुणालसोबत असं वागलो याचा पश्चाताप पिहूला होऊ लागला. दिवसागणिक पिहूला कुणाल जास्तच आठवू लागला. त्याचं तिची काळजी करणं, सारखं पिहू पिहू करणं. आता तर फोनची रिंगही वाजली तरी पिहू कुणालचा फोन असेल म्हणून तडमड करू लागली. पण कुणालचा फोन येतच नव्हता ना त्याचे मेसेज येत होते. पिहू स्वतः त्याला मेसेज करू लागली पण तिचे मेसेज कुणालला जातच नव्हते. म्हणजे त्याच्या अकाउंटला मेसेज सेंड होत नव्हते. प्रणवसारखं कुणालही आपल्याला सोडून गेला की काय या भीतीने पिहूच्या मनाचा थरकाप उडाला. आपण कुणालवर प्रेम करू लागलो हे मात्र आता तिला पटलं होतं. खरंच एखादं जवळचं माणूस जेव्हा दुरावतं तेव्हाच तर त्या माणसाची किंमत आपल्याला कळते. कुणालची आठवण आली, त्याचं वेडं प्रेम आठवलं. मला तूच हवी आहेस, मला लग्न करायचं आहे तुझ्यासोबत, हे शब्द आठवले की पिहू एकटीच गर्दीतही हसू लागली होती. तिचं हरवलेलं हसणं पुन्हा तिला भेटलं होतं. पिहू पुन्हा पहिल्यासारखी प्रेमवेडी झाली होती. पण या प्रेमवेडीचा वेडा कुठे हरवला होता? पिहू रोज कुणालचा फोन येईल, मेसेज येईल या आशेवर होती. आणि जेव्हा आपण त्याला सांगू की आपलंही प्रेम आहे त्याच्यावर, तेव्हा किती खुश होईल तो याचाच विचार ती दिवसरात्र करत होती. एक दिवस अचानक पिहूचा फोन वाजला. अनोळखी नंबर पाहून ती इतकी खुश झाली होती की तिला वाटलं कुणालचाच असेल तो फोन. खूप आतुरतेने तिने फोन उचलला. पिहू म्हणाली, हॅलो. उमा म्हणाली, हॅलो पिहू, उमा दीदी बोलते. कुणालचा फोन नसला तरी दीदीचा फोन आहे हे पाहूनही पिहू खुश झाली. पिहू म्हणाली, दीदी आज आठवण आली का तुला? गेलीस तेव्हापासून तर कधीच आठवण नाही काढलीस. विसरलीस का तू मला? उमा दीदी म्हणाली, नाही ग पिहू, तुला कसं विसरू? पण बाबांचा राग पाहून नाही वाटलं बोलावं कोणासोबत. आणि त्यात नवीन संसार उभा करायच्या नादात सर्वच मागे राहील ग. तू रागावली आहेस का माझ्यावर? पिहू म्हणाली, नाही ग दीदी, मी का रागवेन? बाबा जातपात मानत असले तरी मी नाही मानत. आणि तुझं आयुष्य होतं, तुला तुझ्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार होता. पण तू बाबांना सांगायला हवं होतं. उमा दीदी म्हणाली, तुला वाटतं बाबा तयार झाले असते? पिहू म्हणाली, हो तेही खरंच आहे. अगदी आपण 21व्या शतकात जरी वावरत असलो तरी जातीपातीचं भेदभाव अजूनही लोक जपतच आहेत. बाबांसारखे कितीतरी लोकांचे विचार अजून तसेच आहेत. कधी माणसं फक्त माणुसकी हा एकच धर्म मानतील काय माहीत. बरं कसे आहेस? आणि जिजूबद्दल तर सांग काहीतरी, ते कसे आहेत? उमा दीदी म्हणाली, मी ठीक आहे आणि सुखात आहे. तुझे जिजूही मस्त आहेत, माझी खूप काळजी घेतात. पिहू म्हणाली, कसे भेटलात
तेही तर सांग. उमादिदी म्हणाले, तुझे जिजू आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. आधी मैत्री झाली, नंतर मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं कळलंच नाही. जेव्हा कळालं तेव्हा बाबा विरोधात न जायचं मीही ठरवलं होतं. पण तुझे जिजू अनाथ आहेत. ना त्यांना आई आहे, ना त्याची फॅमिली आहे. आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं. अशात मीही त्याची साथ सोडली असती तर खूपच दुःखी झाले असते ते. म्हणून मग केलं आम्ही लग्न. बाबांना तर दुसऱ्या जातीचा मुलगाही चालला नसता. मग आदित्य एक अनाथ आहे. त्यांच्या जाती पातीचाच काय फॅमिलीचाही पत्ता नाही हे पाहून तर बाबांनी कधीच कबूल केलं नसतं. पिहू म्हणाली, दीदी तू खरंच ग्रेट आहेस. आणि एक ना एक दिवस बाबाही समजून घेतील. तू नको काळजी करूस. उमादिदी म्हणाली, बरं एक गुड न्यूज देण्यासाठी फोन केला होता तुला. पिहू म्हणाली, गुड न्यूज? उमादिदी म्हणाली, हो, तू मावशी होणार आहेस. पिहू म्हणाली, वाव दीदी मस्तच. खरंच समोर असतीस तर मिठी मारली असती तुला. उमादिदी म्हणाली, आज आईची खूप आठवण येत आहे ग. पिहू म्हणाली, तू काळजी करू नकोस. बाबा नसले घरात की मी आईला बोलायला लावेन तुझ्यासोबत आणि लवकर सर्व ठीक होईल. तू काळजी घे स्वतःची. उमादिदी म्हणाली, हो हो आजीबाई. मोठी मी की तू ग? पिहू म्हणाली, मीच मोठी आहे आता, तू एक माझं. उमादिदी म्हणाली, बरं ठीक आहे. तूही सर्वांची काळजी घे आणि एकदा भेटायला ये. पिहू, खूप पाहावंसं वाटत आहे तुला. पिहू म्हणाली, हो दीदी नक्की येईन. ठीक आहे. पिहू आज खूप खुश होती. कुणाल असता तर आपण आपली खुशी त्याच्यासोबत शेअर केली असती असं तिला खूप वाटलं. पण खरंच आता कुणालशिवाय नाही राहावत. मलाच शोधायला हवं कुठे आहे तो आणि त्याला सॉरीही बोलायला हवं. पिहू पुन्हा कुणालचा नंबर डायल करते पण फोन लागतच नाही. काय करावं तिला काही कळतच नाही. हा एकदा कुणालनी आकाशचा फोन नंबर सेंड केला होता हे तिला आठवतं. तो नंबर ती शोधून काढते व कुणालचा फोन तर लागत नाही. आकाशलाच विचारू तो कुठे आहे असं ठरवून ती आकाशला फोन लावते. पिहूने आकाशला फोन लावला. 2-4 रिंगनंतर आकाशने फोन उचलला. पिहू म्हणाली, हॅलो आकाश. आकाश म्हणाला, हॅलो. पिहू म्हणाली, मी पिहू जाधव बोलते. आकाश म्हणाला, व्हॉट अ सरप्राईज, बोल ना. पिहू म्हणाली, कुणाल कुठे आहे? त्याचा फोन लागत नाही म्हणून तुला लावला. मला त्याच्यासोबत बोलायचं आहे. आकाश म्हणाला, पिहू रागावू नकोस, पण मला तुझा खूप राग आला आहे. अगं कुणाल किती प्रेम करतो तुझ्यावर. तू नव्हतीस तरी तो फक्त तुझ्या आठवणीत जगत होता. मला माहीत आहे तुझ्यासाठी त्याने काय काय केलं. तुझ्या पप्पांचा नंबर घेऊन तुझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शिव्या खाल्ल्या. कुठे कुठे शोधलं तुला. पूर्वाच्या लग्नालाही तू येणार आहे कळल्यावर तो आला होता. तू भेटलीस तेव्हापासून किती खुश होता तो. त्याची एकच इच्छा होती तुझ्यासोबत लग्न करण्याची. नेहमी म्हणायचा एक ना एक दिवस पिहू नक्की भेटेल मला. पण तू भेटलीसही. पण का अशी वागली. तो तुला भेटायला आला होता नाशिकला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला भेटला होता. सर्व सांगितलं होतं त्याने मला. खूप दुःखी होता तो. मुलगा असूनही रडला होता ग तो. का नाही समजून घेतलीस त्याला. काय चुकी होती त्याची. तुझ्यावर प्रेम केलं होतं इतकीच का. कशाला त्याचं मन तोडलंस. पिहूला ऐकून खूप वाईट वाटतं. पिहू म्हणाली, हो माहीत आहे रे. मी खूप चुकीचं वागले. नाही समजून घेतलं मी त्याला. त्याची माफी मागायची आहे मला. माझंही प्रेम आहे त्याच्यावर. मला सांगायचं आहे त्यालाही. पण उशीर केला मी. आकाश म्हणाला, उशीर नाही खूप उशीर. पिहू म्हणाली, हो पण आता नाही करणार. आकाश म्हणाला, उशीर झाला ग. तुला भेटला त्याच्या दुसऱ्या दिवशीच रात्री त्याच्या बाबांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच ते गेले. त्याची आईही खूप आजारी आहे. म्हणूनच तो लग्न करतोय त्याच्या आईच्या इच्छेसाठी. त्याचा फोन धावपळीत पडून फुटला आहे. त्याने अजून नवीन घेतला नाही. खूप अबोल झाला आहे तो.
खूप मोठा धक्का बसला आहे त्याला. पिहू म्हणाली, लग्न? आकाश म्हणाला, हो लग्न आहे त्याचं. आणि मला वाटतं तू आता लांबच राहा त्याच्यापासून. नको येऊस पुन्हा त्याच्या लाईफमध्ये. पिहू आकाशचं बोलणं ऐकून काहीच न बोलता फोन ठेवते. शब्दच नसतात तिच्याकडे तर ती काय बोलणार. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. सर्व संपलं असंच वाटत होतं तिला. डोकं गरगर फिरत होतं. आपण काय ऐकलं याचं तिला भानच नव्हतं. कितीतरी प्रश्न मनात थैमान घालत होते. का 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 माझ्यासोबत असं होतं? काय पाप केलंय मी? आधी प्रणवनं ठोकरलं, जीवापाड प्रेम करूनसुद्धा एक हार्टलेस मुलगी बनवून सोडलं. कुणालनेही आपल्यावर जीवापाड प्रेम केलं, पण आपण तर प्रणवच करत त्याला समजून घेतलं नाही. आता कुणालही आपल्या आयुष्यातून दूर निघून गेला. कुणालचं प्रेम समजून घेतलं नाही. आपली चूक झाली यावेळी, पण त्याची इतकी मोठी शिक्षा. खूप रडत होती पिहू आणि तिचा आतला आवाजही आज तिला ओरडत होता आणि ती फक्त ऐकत होती. तिचा आवाज म्हणाला, रडा मॅडम रडा, असंच व्हायला हवं. जेव्हा मी सांगत होतो प्रणव नको, तेव्हा त्याच्या मागे वाहत गेलात आणि आता जेव्हा सांगितलं होतं की कुणाल चांगला आहे, त्याचं प्रेम आहे, तेव्हा फक्त मित्र आहे म्हणून मलाच गप्प केलं. त्याला समजूनही घेतलं नाही. स्वतःपेक्षाही तुझी जास्त काळजी करणाऱ्या त्या कुणालला जेव्हा आधाराची गरज होती, तेव्हा मात्र तुम्ही नव्हता सोबत त्याच्या. खरंच तुला कुणालचं प्रेम मिळावं इतकं तुझं स्थान मोठं नाही. तुझ्यासाठी तर प्रणवसारखेच ठीक आहे. पिहू आपल्या आतल्या आवाजाचं बोलणं ऐकून तर जास्तच दुःखी होत होती. पूर्ण रात्र ती रडत होती. खूप अपराधी वाटत होतं तिला. जीव नकोसा झाला होता. आपल्यालाच काहीतरी झालं असतं तर बरं झालं असतं असं तिला राहून राहून वाटत होतं. खरंच कुणालचं लग्न होईल का? काय करेल पिहू? तर ते पाहूया पुढच्या भागात.